राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनातून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यंदाच्या 65व्या महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे ते 4 मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यातून काढण्यात येणाऱ्या मंगल कलश रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रेचं काल रात्री धरमपीठ नातेपोते इथं सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला. तिथं शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यांनी स्वागत केलं. त्यानंतर माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा इथं ठिकठिकाणी मंगल कलश रथाचं स्वागत करण्यात आलं. आज 4 वाजता महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रेचं सोलापूर शहरात आगमन झालं. या रथाचं स्वागत सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ढोल, ताशे, गजरात, दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी या मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादर करत महिला पारंपरिक वेशात तसंच कार्यकर्ते भगवे फेटे, निळ्या रंगाच्या टोप्या, अल्पसंख्याक समाजातील युवकांनी नमाजाची पांढरी टोपी, सेवा दलानं गांधी टोपी परिधान करून सामाजिक सलोख्याचं अनोखं समतोल साधत मंगलमय वातावरणात फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोषात उत्साहात स्वागत करण्यात आलं. महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथामधील मंगल कलशाचं जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गुलाब पाकळ्यांची उधळण करत स्वागत करण्यात आलं. पश्चिम महाराष्ट्र रथयात्रेचे प्रमुख लतीबाई तांबोळी यांचा फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या ठिकाणी सोलापूरच्या पावनभूमीचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांचा अभिषेक जल, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज अभिषेक जल, पद्मशाली समाजाचा आराध्य दैवत मार्कंडेय महामुनी अभिषेक जल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले बळसंगविहिरीतील जल असे जलकलश स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे शहीद 4 हुतात्मे यांच्या बलिदानातून पावन झालेल्या भूमीतील माती कलश भरून आणले होते. त्यांची पूजा करण्यात आली. हे सर्व जलकलश आणि पावन माती कलश महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथामधील मोठ्या 2 कलशात समर्पित केले. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महाराष्ट्र गौरव यात्रेचे प्रमुख लतीबाई तांबोळे यांनी या यात्रेचा उद्देश स्पष्ट करताना संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली, त्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची माहिती आजच्या युवा पिढीला व्हावी, त्याकरता महाराष्ट्र गौरव महोत्सव साजरा करण्यात येत आहे, अशी माहिती दिली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, श्रीनिवास कोंडी, अनिल उकरंडे, हेमंत चौधरी, महेश निकंबे, चंद्रकांत दायमा, आनंद मुस्तारे, बाबाबाई सालार, जनरल सेक्रेटरी प्रमोददादा भोसले, महिला अध्यक्षा संगीताताई जोगदनकर, महिला कार्याध्यक्ष चित्राताई कदम, प्रदेश सचिव इरफान शेख आदींसह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रा हे संबंध महाराष्ट्रावर आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निघालेले आहे. पश्चिम महाराष्ट्राचे धुरा आदरणीय आमचे नेते लतीबाई तांबोळे यांनी सांभाळलेले आहे. आज त्यांचं सोलापूर शहरामध्ये आगमन झालं. या रथयात्रेचा उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्र स्वतंत्र झाला ती गोष्ट सर्व युवकांना कळावी, त्यावेळेच्या लोकांचं हुतात्म्य ते त्यांनी दिलेलं बलिदान आहे ते आजच्या युवा पिढीला कळावं या उद्देशाने हे आयोजित केलेले आहे. सोलापूर शहरामधील आपले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांचा जलाभिषेक, त्याचबरोबर मार्कंडेय महामुनी यांचा देखील जलाभिषेक, त्याचबरोबर सोलापूर शहरामधील ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं ते 4 हुतात्मा पुतळ्यांची ही पावनभूमी आहे. त्यामुळे या भूमीची माती, त्याचबरोबर आपले स्वामी समर्थांचं जलाभिषेक, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वळसंगच्या विहिरीला भेट देऊन त्याचं उद्घाटन केलं होतं. त्यांच्या पदस्पर्शाने ते पुण्य झालेली विहीर, त्या विहिरीचं पाणी देखील आम्ही जल आणून या जलकुंभामध्ये आम्ही ते समर्पित केलेलं आहे. आजच्या या सर्व रथयात्रेमध्ये माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सहकारी यांनी भाग घेतला. आम्ही त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून हा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 1, 2, 3, 4 साजरा करण्यास आयोजित केलेला आहे. त्यासाठी 25 तारखेपासून 6 विभागामधून 6 महाराष्ट्र गौरव रथ हे निघालेले आहेत. याचा हेतू असा आहे की नव्या पिढीला महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली हे समजलं पाहिजे. कारण
1 मे 1960 रोजी कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, तोही मुंबईसहित मराठी भाषिकांचा महाराष्ट्र झाला. आणि त्यावेळेला खूप मोठी आंदोलनं झाली, मोर्चे झाले, आंदोलन झाले. सहजासहजी राष्ट्राची निर्मिती आपल्या राज्याची निर्मिती झालेली नाही. त्याच्यासाठी महाराष्ट्राची म्हणजे चळवळीची धगधगती मशाल आणि 105 हुतात्म्यांचं बलिदान झाल्यानंतर हे राज्य निर्माण झालेलं आहे, हे आपल्या नवीन पिढीला कळायला पाहिजे. आपल्याला देशाचं स्वातंत्र्य माहीत आहे की 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं, हे सर्वांना परिचित आहे. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, त्या संविधानावर देश चालतो आहे. परंतु महाराष्ट्र निर्मिती आपल्या नव्या पिढीला माहीत नाही. म्हणून अनेक या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले असतील, त्या किल्ल्याची माती, ज्या नद्यांच्या पाण्यामुळं महाराष्ट्र नंदनवन झाला, त्या नद्या, त्याचं पाणी, असं जलकुंभ आणि मृदा म्हणजे माती कुंभ, असे 2 कुंभ आहेत. ह्या प्रत्येक भागातून, जिल्ह्यातून जे ऐतिहासिक ठिकाणं आहेत, जे नेत्यांची जन्मगावं आहेत, ज्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, अशांच्या ठिकाणी जाऊन मस्तक होऊन माती आणि जल घेऊन आम्ही अशा पद्धतीचे 6 रथ हे राज्याच्या दिशेने जात आहेत. 1 मेला 65वा वर्धापन दिन साजरा करत असताना राज्यातून प्रत्येक भागातून आणलेले हे 2 कलश, त्यामध्ये माती असेल, पाणी असेल, ते तिथं एकत्र येणार आहेत. आणि 4 दिवस मोठ्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या महोत्सवामध्ये राज्य घडवणाऱ्यांच्या जे महत्त्वाचे आहेत, मग सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, वारकरी संप्रदाय, खेळाडू आहेत, यांचा मान सन्मान आपण तिथं करणार आहोत. राज्याला 20 मुख्यमंत्री लाभलेले आहेत, त्यापैकी जे हयात मुख्यमंत्री आहेत त्यांना तिथं बोलावून त्यांचा मान सन्मान करणार आहेत. जे हयात नाहीत तर ते मान सन्मानपत्र आम्ही त्यांच्या घरी जाऊन आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे नेते मंडळी देणार आहेत. म्हणजे हेतू असा आहे की हे वैभवशाली महाराष्ट्र, गौरवशाली महाराष्ट्र, या देशामध्ये महाराष्ट्राचं जे नाव रूपाला आलेलं आहे, तर ते राज्याची ही जी निर्मिती आहे, मागला इतिहास आपल्या नवीन पिढीला हे माहीत व्हावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं हा उपक्रम हाती घेतलेला आहे. कारण आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय प्रफुल्ल पटेल असतील, आदरणीय सुनील तटकरे साहेब असतील किंवा आमच्या राज्याचे सर्व नेते असतील, तर त्यांनी 20% राजकारण आणि 80% समाजकारण घेऊन या राज्याच्या विकासासाठी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आणि आदर्शवादाचा वारसा घेऊन आमचे नेते मंडळी काम करत असताना आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. आज सोलापूर शहरामध्ये आमचं आगमन झालेलं आहे. आम्ही पन्हाळा गडावरून कोल्हापूर सुरुवात केली, कोल्हापूर जिल्हा झाला, सांगली झाला, सातारा झाला. आमचे मकरंदाबा पाटील होते, आमचे मंत्री, आमचे खासदार सर्व या रथाबरोबर होते. काल रात्री सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर संतोष भाऊनी आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी, जुबैर बागवांनी रथाचं स्वागत केलं. आज सोलापूर शहरामध्ये आलो आहे. सकाळी पंढरपूर होतं, मंगळवेढा, आता सोलापूर, आता मोहोळला जो इंदापूरला मुक्काम असेल आणि उद्या आणि परवा 2 दिवस पुणे जिल्ह्याचा पूर्ण गड किल्ले असतील, महापुरुषांचे आता फुलेवाडा असेल. काल तर आम्ही नायगावमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी गेलो होतो, त्यांचे घर बघितलं. नंतर यशवंतराव चव्हाणांच्या गावामध्ये गेलो, प्रीतिसंगमला गेलो. जे महापुरुष, जे नेते, त्या प्रत्येकाच्या त्या जन्मस्थळापर्यंत आम्ही जातो आहे आणि तरुणांना एक संदेश पोचतो आहे की महाराष्ट्र आपला कसा घडला. महाराष्ट्र 1 मे 1960 म्हणजे 65 वर्षानं पुन्हा त्याचं आम्ही हे पुनरावृत्ती केलेली आहे. या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी, आमचे सहकारी यांनी अतिशय जल्लोषामध्ये स्वागत केलं आहे. मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. Like, subscribe, click on the bell.